हॅलो, कसे आहात सगळे? मस्त आहात, मजेत असताल अशी आशा करते. तर आज आहे रविवार 8 फेब्रुवारी. तर रविवार म्हटल्यानंतर तर ना सगळ्यांचा निवांत दिवस असतो, एकदम छान दिवस असतो. आणि हा दिवस रविवारचा जो सुट्टीचा दिवस आहे ना, तो फक्त आणि फक्त सिटीतल्याच लोकांचा असतो. आपल्या गावाकडच्या लोकांना रविवार असो, सोमवार असो, त्यांना 12 महिने 8 दिवस कंटिन्यू त्यांच्या मागं कामं असतात. निवांत वेळ त्यांना कधीच भेटत नाही शेतकरी लोकांना. तर आज रविवार म्हटल्यानंतर, जरा निवांत वेळ म्हटल्यानंतर, मी आज काय काम नवीन करणार होते, तर आज लोणी काढायचं होतं. 8 दिवसाची साय जमा झाली होती. दररोजच्या घाई गडबडीत ना ते राहूनच जातं. म्हणजे नाही का, आता सकाळ सकाळ शाळा असते, मुलांचा डब्बा वगैरे, ह्यामध्ये ना हे काम कुठं तर राहून जातं. मग हे सुट्टीच्या दिवशी निवांतच काम करावं लागतं. तर 8 दिवसाची साय जमा झालेली होती. म्हणलं चला त्याचं आपण आज लोणी आणि मस्तपैकी असं थंडगार ताक बनवूया. तर लोणी आणि काही जण कसं करतात माहिती आहे का, फक्त साय जमा करतात, त्याचं लोणी काढतात आणि जे ताक राहतं ना तर ते फेकून देतात. तर तसं न करतात ते ताकही आपल्याला उपयोगात आणायचं. तर काय करायचं, साय जेव्हा आपण जमा करतो ना, तर त्यामध्ये थोडंसं दही विरजण लावायचं. दही टाकून मिक्स करून ठेवायचं आणि त्यामध्ये दररोजचं आपण साय काढून ठेवायची. आणि जेव्हा आपल्याला त्याचं लोणी काढायचं असतं ना, आता म्हणजे दुसऱ्या दिवशी जर आपल्याला लोणी काढायचं, तर आदल्या दिवशी काय करायचं, फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आणि त्यामध्ये अजून थोडंसं दही टाकायचं. वाटीभर किंवा अर्धी वाटी दही घालून मिक्स करून ते विरजण लावायची साय. नंतर मग आपल्याला त्याचं ताक बनवायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं ते सगळं आपण लोणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून, एकदम कोमट पाणी करून टाकायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. मिक्सरला फिरून घेतल्यानंतर मी काय करते, कोणी कोणी काय करतं, मिक्सरच्या भांड्यात जेवढं लोणी येईल तेवढंच काढतं आणि नंतर मग ते राहिलेलं ताक फेकून देतात. तर मी तसं काहीच करत नाही. तर माझी पद्धत वेगळी आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हलवून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला काय करायचं, पातेल्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामधलं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आपल्याला त्यामध्ये टाकायचा बर्फ किंवा थंड पाणी टाकायचं. तर थंड पाणी टाकल्यानंतर काय होतं, लगेच आपलं लोणी ना घट्टसर लोणी असं ताकावरती येतं. तर लोणी घट्टसर एकदम छान लोणी आपण नाही का, एकदम फ्रेश असं लोणी येतं. तर 8 दिवसाची साय मी फक्त आणि फक्त 8 दिवसाची जमा करते, जास्त दिवसाची नाही. कारण कसं न वास मारतो त्याचा जास्त दिवस जरी ठेवलं तरी. तर नंतर मग बर्फाचे खडे टाकायचे किंवा थंड पाणी टाकल्यानंतर लोणी येतं आणि लोणी काढून घ्यायचं आणि जे खाली राहतं ना ते ताक राहतं, एकदम चविष्ट असं हे ताक. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर एकदम थंडगार असं ताक राहतं. मी कधीच वेस्ट करत नाही आहे ते. मी प्रत्येक वेळेस बनवताना तर एका पदार्थापासून 3 पदार्थ आपले होऊ शकतात. साईपासून ताक, ताकापासून लोणी आणि लोणीपासून तूप. तर असे हे पदार्थ होतात माझे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा असं, आणि तुम्हाला पण ताक एकदम छान चविष्ट लागेल. तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आज ह्यामध्ये ना खूप भरपूर वेळ जातो लोणी काढायचं म्हटल्यानंतर. तर तसाच माझा वेळ काहीसा गेलेला आहे सकाळ सकाळचा. म्हणजे सकाळी आवरून घेतलं मी, माझं अंघोळ वगैरे केली, चहा वगैरे घेतला आणि नंतर अगोदर सुरुवातीला काम होतं ते लोणी काढायचं. कारण कसं होतं ना, लोणी जर काढायचं म्हणलं तर भांडे एकदम सारे भांडे पडतात, आपले हात चिकट होतात, म्हणजे सगळंच होऊन जातं. मग त्याच्यामुळे म्हणलं अगोदर हे काम करूया, नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. तर आता इथं लोणी काढत काढत स्वयंपाक डोक्यामध्ये विचार चालू होता की आज संडे आहे, स्वयंपाकाला काय बनवायचं, नाश्त्याला काय बनवायचं. आणि कसं झालं ना, आज थोडासा उठायला उशीर झाला. हे बघा, लोणी तर एकदम छान असं घट्टसर लोणी निघालं. हे बघा किती छान मस्त. आणि खाली जे आहे ना ते ताक आहे, तर ताक एकदम म्हणजे नाही का, एकदम आंबट आंबट खूप चवदार असं हे ताक होतं. मी प्रत्येक वेळेस असंच बनवते, तुम्हीही बनवा. तर फक्त आणि फक्त हे 8 दिवसाचंच साय होती. तर 8 दिवसाची साय म्हटल्यानंतर ना एक छोटंसं माझ्याकडे बाऊल आहे तो तुपाचा. तेवढं मला 8 दिवसाला बरोबर तूप निघतं आणि एकदम फ्रेश दररोजचं खायला मुलांना निघतं. तर आता इथे तूप वगैरे कडवून घेते आणि नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तर आज स्वयंपाक बनवणार होते मी. अगोदर काय केलं, भजे केले मी नाश्त्यासाठी. म्हणलं चला, आणि बरेच दिवस झालं भजे खाल्लेच नव्हते.
म्हणलं चला आज माझी इच्छा झाली होती भजे खाण्याची. तर कसं असतं ना, आपली इच्छा पण कधी कधी पूर्ण करावं असं मला वाटतं. आणि मी माझ्या घरात तर ना माझ्या प्रत्येक इच्छेला सगळे असं प्राधान्य देते. तुला खायचंय, तुला करायचंय तर तू कर. तर असं असतं. तर इथं ना आज नाश्त्याला मी मस्त असे हे गरमागरम कांदा भजी केली कुरकुरीत, आणि इकडं तूप पण असं मस्त फ्रेश तूप कडवलं आहे मी. हे बघा. तर 8 दिवसाचं तूप आपलं माझं एवढं निघतं. आणि फक्त अर्धा लिटर दूध आणते मी दररोजचं. आणि आज भजे म्हटल्यानंतर तर तर पाव आलेच. तर भजी आणि पावचा नाश्ता होता आज. तर आणि चपात्या होत्या ना, वेस्ट मी म्हणजे कोणतंच अन्न मी कचऱ्यात टाकून देत नाही आणि मला ते आवडतच नाही. कारण कसं असतं ना, त्या अन्नासाठी त्या अन्नानं आपली कालची रात्र, कालचा दिवस आपला भागवलेला असतो. पण ते अन्न कचऱ्यात कसं वाया घालणार? काही काही लोकं ना त्या एका चपातीसाठी खूप कष्ट करतात, खूप मरतात. पण मी तसं काही न करता, काही असं बायकानं कचऱ्याच्या गाडीमध्ये असं चपात्या टाकून देतात. पण ते मला म्हणजे कुठं तर खटकतं. पण काय करणार, ज्यांचे त्यांचे ते विचार राहिले. तर मी काय करते, जे आपल्या चपात्या राहतात ना, चपात्या किंवा भाकरी दररोजचं तर आपल्याला शिळं खाणं होत नाही आहे. त्याच्यामुळं मग कधी तर थोडंसं उरतं. मग ते काय करते, मी थोडंसं उन्हात चपात्या वाळवते. नंतर माझ्या आणि एवढं मला एक आहे, की मी जिथं राहते ना, तिथं गायी आहेत. तर त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. अन्न माझं कधीच वाया जात नाही. ते गाईच्या पोटात जातं. आणि असं कुठं तर वाटतं, कितीही कमी केलं तरी ते उरतात आणि नाही का, ते त्यांचं ते असलंच त्यांना माझ्या हातून खायचं गाईंना. तर कधी-कधी मी त्यांना ताज्या पण चपात्या नेऊन देते गाईंना, आणि ह्या आपल्या दररोजच्या शिळ्या राहिलेल्या असतात ना, ते उन्हात वाळवते आणि ते गाईंना मी चपात्या नेऊन देते. तर आज मस्तपैकी असे हे कुरकुरीत भजी झाले. कांदा भजी, खेकडा भजी काय म्हणतात ती. तर मस्त असे हे भजे करून घेतले आणि चहा, पाव, भजी आजचा असा हा नाश्ता आहे. तर नाश्ता झाला आणि म्हणलं चला आता ना स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं. काय बनवायचं विचार चालू होता. तर मग काय केलं, म्हणलं दुपारच्या जेवणामध्ये आमटी भजे ही रेसिपी कोणी खाल्ली आहे का, हा पदार्थ? आम्ही लहानपणी बरेच हा पदार्थ खाल्लेला आहे. तर इथं ना बघा, हा पसारा मुलांचा कसा पसारा असतो ना, हा दिवसभर पसारा असतो माझा. म्हणजे नाही का, ते काढणार मग मी भरणार, ते काढणार मग मी भरणार. चला ठीक आहे. कसं असतं ना, मुलांचं हे बालपण नंतर येणार नसतं. त्यांचा पसारा हा पसारा राहू द्या, काही हरकत नाही. पसारा काय आपण कधीही भरू शकतो, पण त्यांचं बालपण येणार नाही. आजचा दिवस त्यांना उद्या येणार नाही खेळायला. त्याच्यामुळे मी मुलांना कधीच ओरडत नाही, कधीच त्यांच्यासोबत खेळायला असं नाही का बंधन घालत नाही. खेळायचे खेळा, खेळणी पिशवीच्या बाहेर काढायचे काढतात, अख्ख्या घरभर पसारा करतात. पण करू देत, मी त्यांना काहीच म्हणत नाही आहे. पण नंतर सावकाश आपलं सगळा पसारा भरून पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचं. आता मी हा पसारा भरला. एका तासानंतर अजून जशी परिस्थिती आत्ता आहे ना, तशीच परिस्थिती परत होणार. पण कधी-कधी असं एकदम नाही का, एकदम असा चिरडीला येतो जीव नाही का, म्हणजे इतकी चिड येते. पण मी ना असं नाही का कंट्रोल करते. चला ठीक आहे, काय नाही, मुलांचं बालपण आहे. आज मुलांचं बालपण परत येणार नाही आहे, असं वाटतं. पण जो माझा मोठा मुलगा आहे ना, तो मला प्रत्येक गोष्टीत खूप मदत करतो. म्हणजे काय, अशा घरातल्या मदत करतोय म्हणजे ना, मी त्याला सवय लागते. त्याला सवय लावते प्रत्येक गोष्टीची. म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड राहू नये. स्वतःचे स्वतः आपण कामं करावे. त्याला आत्तापासूनच मी सगळ्या सवयी लावलेल्या आहेत, की स्वतःचं आपण स्वतःच कामं करावीत. आणि तो कुठंतरी मला त्यामध्ये ही मदत करतो कामामध्ये. पण चला ठीक आहे, काय असतं, मुलांचं बालपण आहे म्हटल्यानंतर तर येणारच ना. आणि मुलं घरात आहेत तर खूप मोठा आनंद आहे तो. आपल्या घरात लहान मुलं म्हटल्यानंतर ना, त्यापेक्षा आनंद कुठेच नाही आहे आपल्या घरामध्ये. त्यांचा गरजा, त्यामध्ये दिवस कुठं जातो ना काहीच समजत नाही मला तर, नाही का. आता इथे बघा मोठ्या मुलाची मस्ती कशी सुरू आहे. तर आणि हा पसारा भरत भरत विचार केला आणि लगेच मी कुकर लावलं. तर आजच्या जेवणामध्ये काय आहे ना, पुढे तुम्ही बघाच मी की आज काय जेवणामध्ये बनवले. एकदम स्पेशल असं आजनं जेवण बनवलेलं आहे आणि खूप आवडीचं जेवण आहे ते माझ्या. मला ना ते जेवण 8 दिवसातून 2दा-3दा जरी दिले ना, तरी मी एकदम आनंदाने जेवण खाईल ते. मला खूप आवडतं हे जेवण आपलं. तर हे बघा, आता पसारा वगैरे सगळा भरला आणि हे होती ते आपले
जे भांडे होती लोणी काढलेले ते एकदम चिकट झालेली होते. गरम पाणी केलं आणि त्यामध्ये हे भांडे धुवून काढली. आणि कसं असतं ना, आता माझा किचन वाटा छोटा आहे त्याच्यामुळं मला जास्त पसारा करणं म्हणजे नाहीच. तर हे बघा मी आज जेवण बनवलेलं होतं पुरणपोळीचं जेवण. वाव! तर मला ना खूप पुरणपोळी आवडती. ही कटाची आमटी मस्त अशी झणझणीत आमटी. इकडं बनवलीत भजे, इथं लावलेला आहे भात आणि आता मस्त अशी गरमागरम पुरणपोळी बनवणार आहे आणि एकदम जेवणाचा आनंद घेणार आहे. तर दुपारचे वाजले होते, मला 2:30 वाजले होते सगळा स्वयंपाक बनवून. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक ना मी फक्त आणि फक्त अर्ध्या तासात केलेला आहे हा सगळा स्वयंपाक. तुम्हाला तर आश्चर्य वाटत असेल ना, अर्ध्या तासात पुरणपोळीचा स्वयंपाक. हां, मी अर्ध्या तासात पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. आणि कसं असतं ना, कधी स्वयंपाकाला काही नाही म्हटलं ना, तर मी सहज अशी पुरणपोळी बनवते. कारण दररोज दररोज तेच भाज्या खाऊन कंटाळा येतो. पण आपल्या आवडीचं पुरणपोळीला सण नसतो, कोणता वार नसतो. आपल्याला जो पदार्थ आवडतो ना, तो पदार्थ म्हटल्यानंतर आपला दररोजचा सण असायला पाहिजे ना. तर माझा मुलगा तर मला म्हणतो, "मम्मी तुझा सण दररोजच कसा असतो पुरणपोळीचा?" तर म्हटलं, "नाही का, मला पुरणपोळी आवडते त्याच्यामुळे मी कधीही करू शकतो." आणि काय होतं ना, पण त्याबरोबर सगळेच खातात ना, एकटंच नाही ना खाणार, सगळेच खाणार ना. तर आता इथे चालल्यात मस्त अशा गरमागरम पुरणपोळ्या बनवणार आहे आणि नंतर मग जेवणाचा आनंद घेणार आहे. तर चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर पुरणपोळीची जर रेसिपी पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी पुरणपोळी एकदम छान होती, एकदम लुसलुशीत, टम्म फुगलेली आणि विचारूच नका इतकी भारी पुरणपोळी होती. लग्नाच्या अगोदर मला ना पुरणपोळी म्हटल्यानंतर ना असं एकदम अवघड काम वाटायचं, की अरे पुरणपोळी कसं बनवायची, म्हणजे नाही का असं वाटायचं की कुठं काही युद्ध आहे का काही, की असं वाटायचं. पण आत्ता पुरणपोळी एक असं एका मिनिटाचं, एका सेकंदाचं काम आहे असं मला वाटतं. काहीच अवघड वाटत नाही पुरणपोळी. 10 माणसांसाठी किंवा 20 माणसांसाठी मी सहज पुरणपोळ्या करू शकते असं मला वाटतं बरं आत्ता. आणि हे जेवढं मी शिकले आहे ना, ते सगळं मी माझ्या आईकडून शिकलेले आहे. आणि प्रत्येक मुलगीनं आपल्या आईकडूनच शिकून येते. काही ना काहीतरी आपल्या आईचे अवगुण गुण असतात ना, ते आत्मसात करतातच. तसंच मी माझ्या आईचे प्रत्येक गुण आत्मसात केलेले आहेत. मला मुलगी नाही आहे असं मला वाटतं, की मला जर मुलगी असती ना, तर तिलाही मी जे माझ्या आईकडून शिकलेलं आहे ना, ते मी माझ्या मुलीला शिकवलं असतं. पण चला ठीक आहे, मुली तर नाही आहेत पण मुलं आहेत 2, मी त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे. स्वयंपाकापासून प्रत्येक गोष्ट. तर चला तर मग भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. मस्त असं आता हे जेवण करतो आणि